न्यू ब्लॉग. तर गाईज आज चाललेलो पिक्चर बघायला दशावतार. नवीन पिक्चर निघालाय, मराठी पिक्चर आहे, नवीन तुम्ही पण बघा. तर गाईज आपल्याला रिव्ह्यू करण्यासाठी प्रथमेश वितेकर आलेले आहेत. गाईज आता निघालेलो आहे आपण घरून. तर आपलं टायमिंग आहे पिक्चरचं 6:15 ते 9:15. दशावतार न्यू मूवी आहे. तर शाळेचं आपल्याला टायमिंग झालेलं आहे. बघू शकता. तर आता आलेलो आहे ताई आणि भाऊजींना घ्यायला. जवळच राहतात ते आमच्या, त्यामुळे तेही मूवीला येतात, तर त्यांना पण पिकअप करायला आलेलं आहे. फर्स्ट वन म्हणजे पाऊस पडत होता म्हणून त्यांना रेनकोट दिला. ताई भाऊजी बोलत होते की चांगला ब्लॉग आहे. असंच की पाऊस जास्त आहे त्यामुळे थोडं व्हिडिओ पण अडकायला येईल. गाईज बघू शकता ताई आणि भाऊजी आहे. आपला प्रथमेश वितेकर. प्रथमेश पण एक स्टुडंट आहे, 3rd इयर आहे. तसंच मार्केटमध्ये गेलो कारण की आपल्याला एक स्पेशल व्यक्तीला आणायचं आहे, कारण तिच्याशिवाय ना आम्ही कुठेच बाहेर पडत नाही. ती जर व्यक्ती असली तरच आम्ही बाहेरची प्लॅनिंग करतो. तर आज त्याला चाललो आहे आणायला. तर पुढे दाखवतो तुम्हाला कोण असेल ती स्पेशल व्यक्ती आहे. तर आलेलो आहे शाळेमध्ये त्या स्पेशल व्यक्तीला पिकअप करण्यासाठी. अजूनपर्यंत शाळा तर सुटलेली दिसते, तर बघूया पुढे. कारण गाईज कसं असतं की एक वर्ग सोडतात, त्यानं घाई गडबडी होत नाही. तर आमच्या वेळेला ही शाळेची आठवण आली तेव्हा, पण तेव्हा व्हॅन वगैरे काहीच नव्हतं. तर तेव्हा मम्मीचा हात होता जो आम्हाला घरपर्यंत घेऊन जायचा गाईज. तर अन्वी तर दिसत नव्हती म्हणून अन्वीच्या क्लासच्या इथे गेलो बघायला. तर अन्वी दिसली नाही. तितक्यात तिची मम्मी आली. तिच्या मम्मीने सांगितलं की मी आतमध्ये जाऊन आलो. तर गाईज अन्वीची मम्मी जाऊन अन्वीला घेऊन आलेली आहे. तर अन्वी कोण, तर ताई आणि भाऊजींची मुलगी, म्हणजे भाची जान. गाईज बघू शकता, तिला पण पिक्चरला न्यायची प्लॅनिंग झाली. शाळेतून निघालो पुढे. गोष्ट आजूबाजूला व्हॅन वगैरे आहेत. गाईज तिला घेतलं आणि पुढे निघालो, कारण की आपलं अजून एक व्यक्ती आहे, तिलाही घ्यायचं आहे सोबत. तर तो खाली वाट बघतो. अन्वीला घेतलेला शाळेतून. ते गाईज बघू शकता, त्यांना एका गाडीवर ढकललं. आणि आपला मित्र ओंकार उतेकर, मेन फ्रॉम आरे खुर्द. प्रोफेशनली तो एक वादक आहे, पार्ट टायमर म्हणून तो काम करतो जॉब. तर गाईज आता 3 गाड्या होत्या, मग आम्ही डिसाईड केलेलं की एक गाडी ही असेल ती आपण हॉटेलजवळ लावू, आणि दुसरी गाडी असेल ना त्याच्यावर आपण टेबल शीट जाऊ असं पिक्चर बघायला. तर गाईज बघू शकता, त्यांच्या बॅगाही घेतल्या, त्या बॅगाही ठेवल्या, कारण की पिक्चर बघायला चालू आहे, त्या बॅगांचं काहीच काम नाही. गाईज पुढे निघालो, मार्केट यार्ड आहे. कारण दशावतार न्यू मूवी आहे, मराठी मूवी आहे कोकणी संदर्भात. तर नक्की तुम्ही जाऊन बघा, कारण की खूपच चांगली आहे. मला तर खूप आवडली, तुम्हालाही आवडेल. तर आज थिएटरचं 5वा दिवस होता दशावतार पिक्चर लागून. तर आपण आलो आहे फाटकजवळ. फाटक लागले आणि आपण किती लकी आहोत, कारण की फाटक गेल्या लगेच उघडलं, त्यामुळे गाडी पटकन टाकली. आता साधारणतः 15-20 मिनटं जातात. जेव्हा ट्रेन असते तेव्हा फाटक बंद असतो पूर्ण. तर थोडी ट्रॅफिक होती, ट्रॅफिकमधून काढली, कारण की नुकतंच फाटक ओपन झालेलं आहे. त्यामुळे गाईस गाडी फास्ट नाही तर व्हिडिओ फास्ट केली. सेकंड फाटक लागलं, तिकडे पण लक चांगलं होतं की तो पण ओपन झाला लगेच. थोडी ट्रॅफिक होती, आणि कसं होतं की ट्रॅफिक होती त्याच्यामुळे व्हिडिओ खालीवरती होतोय, आणि रस्ताही खराब असल्यामुळे तो पण रिझन येतोय. तर गाईस कंटिन्यू करूया ब्लॉग पुढे. तर मी प्रथमेश उतेकर, ओंकार उतेकर थांबलेलो, थोडा ब्रेक येत होतो, कारण की भाऊजींची गाडी अजून पण आली नाही, क्रॉस पण नाही झाली, दिसतही नाही, खूप लांब होती ती. काही जर रस्त्याला चाललेलो तर तितक्यात म्हैशी आल्यात. तर प्रथमेश उतेकर यांना आठवलेला एक जोक आहे. म्हशीचा घोलका तिच्या आजीवाली वलका.
गाईज जोकच चांगला होता, खूप हसत होतो. तर असत खेळत पुढे चाललेलो, म्हणजे प्रवासाचा अंदाज नाही बसत. तर गाईज वाजलेले 5:50 झालेले. तर आपल्याकडे अर्धा तास होता, तर थोडं ड्रिंक्स वगैरे घेतले मूड फ्रेश करण्यासाठी. पुढे प्रवास निघाला, कारण की अर्धा तास थांबलेला, त्यामुळे गाडी थोडी फास्ट घ्यावी लागेल. आणि तितक्यात ताईंची आणि भाऊंजींची गाडी पण नाही आली. तर अंदाज दाखवत आहे, तुम्ही बघा, निसर्गाचा आनंद घ्या. आता खिंडीमध्ये जरा टर्नर वगैरे आहेत. आणि स्टार्टिंगला भेटलेला पाऊस आम्हाला वाटलं की तो पूर्ण जाईपर्यंत पाऊस असेल, पण ते रोहामध्ये आल्यानंतर पाऊस गायबच झाला. तो इथे पण पाऊस नाही. बघू शकता कसं ऊन टाकलेलं एकदम चांगलं उजेड असा. तर पुढे निघालो, ताई आणि भाऊजींसाठी थांबलेलो, ओव्हरटेक करायला आले ते. तर त्यांना सांगितलं की फक्त 20 मिनटं थांबवले, त्यामुळे 20 मिनटाच्या अगोदर आपल्याला 5 मिनटं अगोदर पोचायचं आहे तिकडे. तर गाईस पुढे निघालो आम्ही. नागुट्यामध्ये एंटर केलेला आहे. तर आता नागुट्याला पोचलो, नागुट्यामध्ये एंटर करतोय. तर थिएटर थोडं आतमध्ये असल्यामुळे मला माहिती नाही, कारण की मी पहिल्यांदा चाललोय. पण ओंकार उत्तेकर आणि प्रथमेश उत्तेकर ह्याच्या अगोदरही गेलेले ते. त्यांना बोलतो स्टँडमधून टाक, म्हणजे थोडं बघायला असं वाटतंय की कुठे ना गल्ल्या फिरतोय. आणि त्यांना विचारलं की अजून किती लांब आहे, तर ते बोलले अजून 5-6 मिनटावर अंतरावर आहे. आणि घड्याळात वाजलेले 6:08 झालेली. तर पुढे पोचायचंच होतं. आणि पुढे पापाची परी चाललेली आहे, तर त्याला बोललो की जास्त फास्ट घेऊ नको, नाहीतर ते पायानेच ब्रेक मारतात सहजासहजी, तर ते हँड ब्रेक मारत नाही. तर गाईस पुढे निघूया. गल्ल्या फिरतोय, पण ते गल्लीमध्येच त्यांनी थिएटर ओपन केलेलं आहे एका कोपऱ्यावर. तर गाईज आता थिएटरजवळ पोचलेलो आहे, गाडी पार्क करतोय. एक्साइटमेंट राहिली कसा राहील पिक्चर. ताई आणि भाऊ पण आलेले आहेत, ड्रिंक्स आहेत. तर आतमध्ये अलाउड नव्हतं म्हणून मग बाहेरच पिऊन घेतलं, थोडं चिल केलं. 2 मिनटं होती आजची, तर मग चिल केलं. आणि अन्वी तर स्कूल युनिफॉर्ममध्येच होती, तिला तसंच घेतलं. आणि घरी कोणी नसल्यामुळे ती एकटीच आहे. तर प्रथमेश उत्तेकर घेतोय तिकीट. काही शाळेत ना डायरेक्ट आले इकडे. स्कूल गर्ल. तर घेतलं तिकीट, तर सांगितलं तिकीट दे. तर आपली सीट B1 आहे ब्रॉन्झमध्ये, कारण की बाकी तिकीट तर फुल झालेली. बघू शकतो मूवी. तर थिएटरमध्ये एंटर झालो. काही जसं एक्साइटमेंट होती की पिक्चर कसा असेल. तर दशावतार पिक्चर सुरू झालं आहे. गाईस हा मध्यांतर आहे, कारण की मध्ये व्हिडिओ स्किप केला, पूर्ण व्हिडिओ काढता आला नाही. तर हा एंड आहे. एंड पण खूप चांगला आहे. पिक्चर मस्त होतं, पूर्ण कोकणी स्टाईलमध्ये पिक्चर होतं. खूप एक्साइटमेंट होती कसं राहील म्हणून. तर पिक्चर खूप चांगलं होतं, बघायलाही आवडलं मला. तर तुम्हीही विजिट करा, कारण की 5वा दिवस असल्यामुळे 7 दिवसच असतं, त्याच्यानंतर मग तो TV वर रिलीज होईल. तर गाईज एक कोकणी बोलतात ना, दशावतार पहिलेचे नाटक असायचे, तर ते आता पण होतात काही ठिकाणी कोकणीमध्ये. तर तुम्ही बघू शकता, अप्रतिम पिक्चर आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर लवकरात लवकर विजिट करा थिएटरमध्ये, कारण की पहिलेची लोक नाटक करायचे दशावतार. तर मूवीचं सीन मस्त होतं, आवडलं मला. तुम्हालाही आवडेल, तुम्हीही जाऊन भेटा. आणि त्यावेळेला देवधर्म राखणदार त्याच्यावर जास्त विश्वास होता गावातल्या लोकांचा. ते पूर्ण वर्णन दाखवलंय. गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.